पुणे ड्रग्स प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि सातत्यानं आमदार रवींद्र धंगेकर याची मागणी करतायत की मास्टर माइंड कोण आहे ड्रग्सचा त्याचा शोध घ्यावा। भाऊ 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे आणि ज्यांनी हा L3 पब चालू होता कामटे नावाचा व्यक्ती त्याचं मोठं रॅकेट असं समोर येतं आहे, काय सांगा? याच्यामध्ये मी वारंवार बोलतोय की खऱ्या अर्थानं जिथनंही अंमली पदार्थ मिळतात त्याचा प्रामुख्याने शोध घेतला पाहिजे। आणि पुणे शहरामध्ये आजही पब आणि बार चालू रात्री 4-4 वाजेपर्यंत चालतात हे सिद्ध होतं आहे। आणि राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी काय करतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आज पुण्यामध्ये ज्या पद्धतीने असली आपल्याकडं माहिती येते, बातमी येते आणि त्याच्यामध्ये अंमली पदार्थ वाढताना विद्यार्थी मुलं दिसत आहेत, म्हणजे पुणे शहराला काळिंबा फासणाऱ्या घटना आहे। ते वारंवार मी बोलतो आहे। आजही त्या खात्याचे मंत्री देसाई त्याच्याकडे काही लक्ष देत नाहीत। राजपूत नावाचा जो अधिकारी महिन्याला 3-3, 4-4 कोटी रुपये घेतो आणि पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचा गैरव्यवहार अंमली पदार्थासाठी लोकांना प्रोत्साहित करतो, त्याला कुठलीही देसाई साहेब कारवाई करत नाही। म्हणजे याचा अर्थ की देसाई साहेब त्याला पाठीशी घालतात आणि पुणे शहराला हा लागलेला डाग पुसणार आहात का नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज आपण बघितलं तरी रात्री 4-4 वाजेपर्यंत बार आज भोगाव असेल, कोथरूड असेल, तो बानेर असेल, वडगाव शिरी असेल, ह्याच्यामध्ये आजही चालू आहेत। ज्या बारला 100 स्क्वेअर फूट 200 स्क्वेअर फूटमध्ये परवानगी दिलेल्या बारमध्ये 5-5 हजार स्क्वेअर फूटमध्ये दारू विकली कशी जाते हे प्रामुख्यानं 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे। याचा मागचा मास्टर माइंड तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून म्हणताय ललित पाटलापासून, पण तिथपर्यंत पोहोचत नाहीत। नाही, याच्यामध्ये पोलिस आता किती का कमी पडतात हेच कळत नाही आहे। पोलिसांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे। आणि मला लक्षात हे आहे ना की पुन्हा आता गुन्हेगारी पुन्हा झाले, उडता पंजाब नंतर उडता पुन्हा झालेलं आहे, म्हणजे झालं नाही असं नाही झालं आहे। आज प्रत्येकाच्या दारापुढं उंबऱ्यापुढे अंमली पदार्थ येऊन थांबलेत। आपली मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी आता पुणेकरांनी याच्यामध्ये कायदा हातात घेतला पाहिजे। अशा काही ठिकाणी जाऊन आंदोलनं केली पाहिजेत। काही ठिकाणी बार 4-4 वाजेपर्यंत चालतात, तिथली सगळी माहिती आम्हाला पाठवली पाहिजे किंवा पोलिसांना पाठवली पाहिजे। ह्याचा आवाज जर जनता रस्त्यावर जर येत नाही तो पण आता हा विषय संपणार नाही। पोलिसांच्या हाताबाहेर गेलेला हा विषय, खात्याच्या हाताबाहेर गेलेला विषय, आता हा विषय जनतेने हातात घेऊन पुन्हा पब मुक्त पुणे पोलीस आयुक्त कमी पडतात ह्याच्यामध्ये पुणे पोलीस आयुक्त कमी पडतात ही वस्तुस्थिती काय सांगायची गरज राहिली नाही आता, कारण वर्षभर चाललेल्या गोंधळामध्ये अजून तसं तर आता बदल्या मागायच्या आणि करायच्या। आता हा विषय त्यांनी त्यांच्या हाताने स्वतः होऊन बदली करून घेतली पाहिजे। आणि गृह खात्याने याच्याकडे काय त्यांना बी काय लक्षात येतं आहे सगळ्या गोष्टी, पण पुणेकरांना कोण न्याय देताना दिसत नाही। रात्रीचा जो L3 वाला पब आहे, कामटे नावाचा व्यक्ती चालवत होता, त्याचं काही कनेक्शन जे आहे ते समोर येतं आहे, ते खरं आहे? नाही, याच्यामध्ये आता पोलीस तपासामध्ये सगळी माहिती कळेल आणि कोण कामटे काय कामटे ह्याला मी पाहिलं बी नाही काळा आहे का गोरा आहे, पण अशा पद्धतीचे अनेक कामटे असले ते मूळ कामटे कुठे आहे हे त्या मूळ कामटेमध्ये शोधला पाहिजे। आणि ह्याच्यामधनं ज्या गोष्टी होणार आहेत ह्या गोष्टीमुळे पुणेकरांना मनस्ताप होणार आहे। अनेक कामटे ह्या पुणे शहरात फिरत असतील, एक कामटेवर हे चालत नाहीत आणि ह्या सगळ्याचा गोष्टीचा पोलखोल पोलिसांनी केला पाहिजे आणि पोलिसांना तशा माहिती आम्ही द्यायला तयार आहे। आता पोलीस कितपत त्याच्यावर मार्ग काढतील हे महत्त्वाचं। अधिवेशनात काय मागणी असणार आहे? ड्रग मुक्त पुणे, पब मुक्त पुणे आणि आमचं सुरक्षित पुणे। पोलीस आयुक्तांनी बदली करून घेतली, आता मला बोलायचीच गरज, एवढी नाचक्की पोलिसांची झाली, काय सांगणार त्यांना बदली करा नका करू, त्यांनी स्वतः होऊन बदली करून घेतली। नक्की या सर्व प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवला जाईल असं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर आवड, साम TV पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।